कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी म्हणजे डिसेंबर जानेवारी कडे होईल ना दुर्गाला बाळ? मग त्या अगोदर चोरोटी डोहा जेवण हे सगळं प्लॅन करावं लागेल ना। चोरोटी म्हणजे? आईला दिवस गेले की नाही की 1-2 महिने आपण कोणाला सांगत नाही, मग त्यावेळेला गुपचूप तिची ओटी भरली जाते, तिला चोरोटी म्हणतात। आणि मग सगळ्यांना ही बातमी दिली तरी चालते। अच्छा, आणि डोहा जेवण 7व्या महिन्यात बरोबर? हो, आजी आपण ना एकदम दणक्यात करायचं हं डोहा जेवण। मी तर मार्क पण करून ठेवलंय कॅलेंडरवर। खूप पुढे गेलात बाई तुम्ही। उद्या गुढीपाडवा आहे, त्याची तयारी करावी लागणार आहे, कळलं? बरं, गुढीपाडव्याची पूजा झाली उद्या की तू आणि अभिराम माझ्या बरोबर देवळात चला, मी नवस केला होता तो फेडून येऊया। चालेल, एक मिनिट हं. बाकी बघू घ्या आजी। एजंटचा मेसेज आलाय। मी त्यांना सांगितलं होतं की दुर्गाची रूम डेकोरेट करायला मला काही सामान हवंय, ते सगळं पाठवलंय त्यांनी। आजी, आधी दुर्गाची रूम डेकोरेट करू का, मग गुढीपाडव्याची तयारी करते। चालेल, आले। ग कोणीतरी येणार सरू, एकदा रूम नीट क्लीन झाले का पुन्हा एकदा चेक कर आणि रूपाला सांगून हे सगळं क्लीन करून घे। ओके, बेडशीट, ब्लँकेट, पिलो, ऑल सेट, ऑल सेट बाई। अय्या, एअर फ्रेशनर राहिलाच ना। बस बस, हा कसा स्मेल? छान आहे, मी आत्ताच ऑर्डर केला होता। आणि मला सांगू, मला इतकं भारी वाटतं ना। आपल्या जहागीरदारांच्या घरात आता एक छोटस क्यूट बेबी येणार आहे। तुम्हाला काय वाटतं, दुर्गा वहिनींना काय होईल, मुलगा की मुलगी? मला वाटतं दुर्गा वहिनींना छान मुलगी व्हावी। हा, क्यूट मुलगी माझ्यासारखी आणि स्मार्ट पण, स्मार्ट तुमच्यासारखी। हा, अशा वहिनी तुम्हाला सांगायचंच राहिलं, आता आपल्या घरी बेबी येणार आहे, त्याला झोपायला अंगाई गीत गावं लागेल। तर मी ना अंगाई गीतचा रॅप बनवलाय। नको सरू, नको प्लीज, नको, मी एकदा ऐकवते, प्लीज 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 ऐका 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 ऐका। होणार माझा भाचा भाची किती रॅप करू? नको ना सरू, तुझं काय करू? अय्या वहिनी, करू करू रॅप झाला आपल्या दोघींची। आता आपण ना दोघी मिळून रॅप करूया। सरू शांत हो। तुला माहितीये, मला असं किती वेळा वाटलेलं की दुर्गा वहिनींच्या आधी आपल्याला बाळ व्हावं, म्हणजे त्यांचे जे लाड होत आहेत, त्यांना जे अटेन्शन मिळतंय, ते सगळं आपल्याला मिळालं असतं। पण कसलं काय? जाऊ दे वहिनी, आता काय करायचं? तुम्हाला माहितीये, मी पण बेबीला बोलले होते की मला आई व्हायचंय, मला बेबी हवंय, पण काय करणार, बेबी बेबीसाठी रेडीच नाहीये। तर काय, ठीक आहे, ज्याचं त्याच्या नशिबाचा प्रश्न आहे ना। पण खरं सांगू, मी दुर्गा वहिनींसाठी खूप खुश आहे। आता बेबी आलं तर त्या पण किती हॅपी असतील ना। या, मी बोलण्याच्या नादात विसरलेस, मला रूम साफ करायची ना अजून दुसरी बाकीची कामं राहिली आहेत। ताई, दुर्गाताई हे सगळं बघून किती खुश होतील ना। हो, आई होणं हा आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असतो आणि दुर्गाताई तर या क्षणाची कधीपासून वाट बघत असतील। यश म्हणाला मला की त्यांना या गोष्टीचा किती त्रास व्हायचा ते। अगर येऊन मी त्या दिवशी दुर्गाला दुखावलं, इतकं वाईट वाटतंय ना मला, इतकं गिल्टी वाटतंय सतत। पण आता ही बातमी ऐकून खूप खूप आनंद झालाय, म्हणजे ना मला कळतच नाही की दुर्गासाठी काय करू आणि काय नको। आणि मला तरी वाटतंय त्या दिवशी मी नकळत तिला दुखावलं, त्यामुळे आता ती चूक मी तिच्यासाठी असं काहीतरी स्पेशल करून सुधारू शकते, हो ना? अगं आणि देऊ, आपल्या घरात असं छोटंसं बाळ आल्यावर किती मज्जा येईल ना आपल्याला। खूपच। चल चल पटापट। पण ताई, तुला कळतंय का, दुर्गाताईंमुळे तू आजी होणार आहेस, आजी, आणि मी तर मामी होणार आहे। आता ना दुर्गाची खूप काळजी घ्यायची हा। प्रेग्नन्सीचा प्रत्येक दिवस तिच्यासाठी एकदम स्पेशल असायला हवा। येस।
किती छान जमलंय मला. हं? आपल्याला. हा. वा, आता रूम सजवून झालीये. आता मी जाऊन दुर्गाताईंसाठी छान पौष्टिक लाडू बनवते. मी पण मदत करते चल. हं? तू लाडू मदत काय ताई 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 नाही, मी ना सासू आहे आता तुझी. काय बोललीस? सॉरी सॉरी जोरातच पिरगळते सॉरी. दुखलं मला. आई ग दुखलं. मग कशाला गवपणा करतेस ग? जा खाली जा, मी आलेच. चल. आय होप दुर्गाला हे आवडेल आणि तिचा माझ्यावरचा राग थोडा तरी कमी होईल. काय म्हणतात रिपोर्ट्स? रिपोर्ट्स छान आहेत आजी. वा. आणि आजी आम्ही सोनोग्राफीत बाळ बघितलं. काय म्हणते? हो हा ग्रोथ छान आहे त्याची. वा वा वा, खूप छान. म्हणजे तुम्ही बाळाला पाहिलं दुर्गाताई? आणि त्याचे हार्टबीट्स पण ऐकलेत? वहिनी, नेक्स्ट टाइम मी पण येणार आहे तुमच्या सोबत. या सगळे या, काही प्रॉब्लेम नाही, पण न्यूज खरी पुढे आहे. आजी, सोनोग्राफी केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की हिला 4था महिना सुरू आहे. 4था महिना? हे असं कसं शक्य आहे? आम्हाला कसं नाही कळलं? अगं आजी, अधूनमधून त्रास होत होता तिला, पण ती माझं ऐकतच नव्हती. डॉक्टरांकडे यायला तयारच नाही. दुर्गा, का केलंस असं? यापुढे असं करायचं नाही या बाळा. बाळाच्या वाढीसाठी लहानपणापासूनच त्याची काळजी घ्यायची असते, कळलं? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.